मनसे आक्रमक झालेली आहे रस्त्याच्या प्रश्नावरती। आज कसं आंदोलन केलं तुम्ही नेमकं? सरण आंदोलन आज आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे, परंतु हे आंदोलनानंतर जर प्रशासनाला जाग आली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं वेगळी भूमिका आम्हाला घ्यावी लागेल। गेल्या वेळेस देखील आम्ही भूमिका घेतली होती, नगरपालिका प्रशासनाला आम्ही खळखटाक केला होता, तरी देखील प्रशासन शांतच दिसतंय। सामान्य लोकांची हेळसांड कुठपर्यंत आणि कवर आमदार साहेबांना आमची विनंती आहे तुमच्या माध्यमातून की त्यांनी देखील ह्या रखडलेल्या विषयामध्ये लक्ष घालून हा विषय मार्गी लावायला पाहिजे। हा विषय निवडणुकीचा मुद्दा न बनवता ह्या विषयाला सामान्य लोकांच्या अडचणी लक्षात घेता लवकरात लवकर हा विषय मार्गी लावायला पाहिजे, एवढी मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून। कुठे आंदोलन केलेलं आहे तुम्ही? मनसेने काय नेमकं लक्ष वेधलं? अमरधाम शमशानभूमीसमोर पूल आहे, त्या पुलावरती आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। काय रस्त्याची अवस्था कशी आहे? रस्त्याची फार दुरवस्था झाली, त्या रस्त्याची एक लेयर गेलेले आहे आणि संपूर्ण लोखंडाचे साखळे उघडे पडले आहेत। ते साखळे बुजवण्यासाठी ते दुरुस्ती करण्यासाठी आम्ही निवेदन दिले होते, परंतु प्रशासनाने त्याची दखल न घेतल्यामुळे आज आम्ही हे आंदोलन उभं केलंय। आणि मनसेचा पुढचा इशारा काय राहणार आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ह्याच्या अगोदरही आक्रमक भूमिका घेतलेल्या आहेत, परंतु आता जर प्रशासनाने ह्या विषयामध्ये गांभीर्याने लक्ष न घातलं तर इथून पुढची भूमिका देखील आमची मनसे खळखट्याक असणार, एवढं मी सांगू। या सगळ्या आंदोलनाच्या मागे तुम्ही मागण्या करता? नगरपालिका प्रशासनाला बाजारपेठेला जोडला जाणारा तात्काळ भाग आले। आता आपण अमरधाम पुलावर आहे, या प्रश्नावर